गावात एक शेठ होता, प्रचंड पैसे होते आणि बघता बघता त्याला अटॅक आला. अटॅक आला की यमदेव पुढे आले. यमदेव म्हणले चला तुम्हाला जायचं आहे. तो म्हणला खूळ लागलाय का तुम्हाला, कुणाच्या घरी आलाय, तुम्हाला माहित आहे का गावातला सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस आहे मी. यमदेव म्हणले तसं नसतंय, एकदा आम्ही तुमचं तिकीट कापले की यावंच लागेल. अहो म्हणला एक काम करा, मला एक 5 वर्ष द्या, माझ्यातली 50% संपत्ती तुम्हाला देतो. यमदेव म्हणले ते खाली चालतं माणसांच्या आत, आमच्याकडे चालत नाही, यायला लागेल. हे म्हणलं बहुतेक हे काय यमदेव काय ऐकत नाहीत. यमदेवांना म्हणलं एक काम करा, माझी सगळी संपत्ती तुम्हाला घ्या, फक्त 2 मिनिटं द्या. यमदेव म्हणले अक्का आयुष्य संपत्ती कमवायला घालवलंस आणि आता कशासाठी तुला 2 मिनिटं पाहिजेत, तेवढ्यासाठी तू ती सगळी संपत्ती द्यायला तयार आहे. नाही म्हणला, मला ह्या 2 मिनिटात जाऊन बायकोला सांगायचं आहे, माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम होतं. मला आईला सांगायचं आहे की आई मला तुझी काळजी घ्यायची होती. भावाला सांगायचं आहे, अरे त्या घरात ना आपला वाद होता ना, ते घर दिलं तुला, नाही मला तुझ्याशी वाद घालायचा आहे. मला पोरांना सांगायचं आहे, तुम्हाला मला यशस्वी करताना बघायचं होतं, माझा प्रचंड जीव आहे, मला तुम्हाला वेळ द्यायचा होता, परंतु देता आला नाही. एवढं माझ्या माणसांना सांगून यायचं आहे, तेवढ्यासाठी मला 2 मिनिटं द्यावं. आणि यमदेव म्हणतो अरे जर वेळ हातात होता तवा का नाही त्यांना दिला आणि आता कशासाठी रडतो. मित्रांनो आत्ता वेळ आहे ना, द्या ना आपल्या माणसांना.